स्टुडंट जॉईन होता ते मी वीराला विचारलं होतं सायकल हे कशात मोडतं. काय असतं सायकल. ती सायकल म्हणून कशात येते श्रीलिंग मध्ये आहे. वीरा झाली का पण जॉईन. ओके ठीक आहे. वैभवी. वैभवी सांगायचंय. विमान. 1 मिनिट तुम्हाला अनम्यूट करायला लागेल. वैभवी आवाज येतोय का. विमान कशात मोडतंय ते सांगायचंय. यस मॅम. ते विमान. मग ते कशात येईल. नपुंसकलिंग. यस. साई शेलार. म्यूट कर. साई शेलार. हो मॅम. बैल. बैल हा मॅम शब्द. मी राहिलोय. श्रेयश ओके मी विचारणार आहे बेटा चाललंय लाईन वायात. विचारणारे सर्वांनाच विचारणारे. साई शेलार. मी विचारले बैल आता मी इथले शब्द विचारतच नाही तुम्हाला दुसरेच विचारते. आ तुमचं काय विचारलंय. बैल. बैल हा शब्द विचारलाय. मॅडम पुल्लिंग. यस का पुल्लिंग येतो. पुल्लिंगी. मॅडम कारण की आपण म्हणतो तो बैल. यस कारण का आपण काय बोलतो तो बैल तो तो बैल कशात येतो म्हणतो पुल्लिंग म्हणून मध्ये. पुल्लिंग ओके ठीक आहे म्यूट कर. आहे. प्रयाग. आहे का प्रयाग. यस मॅडम. ओके मी विचारते तुला शब्द. वेल. वेल हा शब्द आहे. दिवेल. नाही तू सांगायचं कोणाला. स्त्रीलिंगी मॅडम. यस का श्रीलिंग आहे. कारण की ती मध्ये मोडते. यस ती ती म्हणतो वेल आपण असं बोलतो ती वेल म्हणून ते काय आहे श्रीलिंग आहे. नेक्स्ट श्रेयश मुंडे. म्यूट कर प्रयाग. दप्तर. दप्तर हा शब्द कशात मोडतो. ते दप्तर. ते दप्तर मग कशात येईल ते दप्तर म्हटल्यावर. स्त्रीलिंगी. नपुंसकलिंगी. यस नपुंसकलिंग. नेक्स्ट म्यूट कर. श्रेयश डिकले. कपाट. कपाट हा शब्द कशात मोडेल. कपाट. टीचर मी राहिलोय. हो विचारणार आहे मी. आयुषला मी मगाशी विचारलं होतं दुसरा क्वेश्चन क्रियापदामध्ये. ओके सांग मला. श्रेयश डिकले. हा टीचर. कपाट हा शब्द कशात येतो. बघू नको. बघ की कपाट. हा ते कपाट. मग ते कशात येईल. कशात येते ते. नपुंसकलिंग. येस करेक्ट ते कपाट म्हणतो म्हणून कशात येईल नपुंसकलिंग मध्ये. आता नेक्स्ट
कोणाला असं आहे का काहीच विचारलेलं नाहीये? अवनी थोरातला विचारलं होतं काहीतरी. मॅम मी. अभय अभय कटार. फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड मध्ये पण होते ना तुम्ही अभय? आहे का आवाज येतोय का? अभय कटारे. इथे विजय मला कटारे म्हणून कोणतरी जॉईन झालेले आहे. तुम्ही फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड मध्ये पण आहे ना? सारा सारा कटारे मॅडम त्या हे नाही ओके चार्जिंग नाही ओके म्हणून हा याच्यात ठीक आहे लिंक ठीक आहे. घेतली. हा मी तेच म्हणलं आतापर्यंत तर नाव नव्हतं सारा दिसत. कटारे. सारा. अभय आणि हा सारा दोघं पण जॉईन आहे का? ठीक आहे नो हा प्रॉब्लेम. हा. करा म्यूट. कोणाला असं आहे का काहीच विचारलेलं नाहीये? मॅम मी दिव्या, मला विचारलं नाही काहीच. ओके ठीक आहे विचारते दिव्याला. फॅन हा शब्द आहे फॅन. तो फॅन मग कशात येईल तो फॅन? कुल्डिंग मध्ये. येस. कारण का आपण काय म्हणतो तो फॅन म्हणून कशात येईल? पुल्लिंग मध्ये येईल. सर्वांना समजलं का? येईल का आता ओळखता? श्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग, वीरा, हो. श्रेयश सर्वांनाच. अथर्व, आराध्या, कोण कोण असेल, सारा, स्वरा, आयुष. हो मॅम. सर्वांना समजलं? घ्यायचं नेक्स्ट. हे पहा मी तुम्हाला सांगते हो. आता. मीटिंग लिव्ह व्हायच्या अगोदर सांगते. सर्वांनी लक्ष द्या. ऐकताय का माझं? येस मॅम. उद्या फ्रायडे. फ्रायडे मध्ये आपलं काय असतं? रिव्हिजन टेस्ट. म्हणजे आपण पूर्ण वीक मध्ये जेवढं काय घेतो त्याची टेस्ट असते. तर मी त्याच्यामध्ये तुमचं काय घेणार आहे मी तुम्हाला सांगते. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्यावर लिंग आज घेणार आहेत. आत्ता घेतले ते लिंग. क्रियापदाचे पण क्वेश्चन मी टाकणार आहे कारण का सोपे असणार आहे. नो प्रॉब्लेम, काहीच नाही प्रॉब्लेम. 2-3 क्वेश्चन असणार आहे फक्त क्रियापदाचे. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि येईलच. सोपेच असणार आहे. क्रियापदाचं मी पाठ घेणार आहे नंतर कारण का तुम्हाला क्वेश्चनचा सराव झालेला नाही आज. फक्त मी तुम्हाला समजून सांगितलंय. म्हणून उद्या लक्षात ठेवायचंय सर्वांनी. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे मिक्स क्वेश्चन येणार आहे. सर्वांनी नीट अभ्यास करायचे. त्याच्यात लिंग पण असणार आहे. हे 5 पॉइंट जे आहे ते मी उद्या रिव्हिजन टेस्टला टाकणार आहे. सर्वांनी टाइमला जॉईन व्हा 8-10 पर्यंत. कारण का काही काही मुलांचे फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्डचे पण असतात. त्याच्यामुळे 8-10 पर्यंत जॉईन व्हा सर्वांनी. तिथून स्टार्ट करूया. 8-10 म्हणजे 8-10 लाच नका जॉईन हो. अगोदर झाले तरी चालेल. मी 8 ला जॉईन होतेच. सर्वांनीच व्हा तोपर्यंत. 8-10 पासून आपण कंटिन्यू करूया लेक्चर. मी तुम्हाला टाइम देईन. लास्ट टाइम जसं तुम्ही कन्फ्युज केलं तसं करायचं नाही. जे स्क्रीनवर दिसतंय ते पटापट सॉल्व्ह करायचं. नसेल तर मी पीपीटी सेंड करणारच आहे मॅडम जवळ. समजलं सर्वांना? हॅलो. हो. हो मॅम. हो मॅम. हो. हो मॅम. टीचर. ठीक आहे. हो हो टीचर. हो टीचर. तेव्हा अजून आणि ऐका होमवर्क साठी तुम्हाला सांगते. हे स्क्रीनशॉट मारून घ्या बरं. कारण का ते ग्रुपवर सेंड करायचं ना त्याला खूप टाइम लागतो. मी सेंड करणार त्यानंतर मॅडम. त्याच्याऐवजी तुम्हाला आता लेक्चर मध्ये मी सांगतेच ना तेव्हाच घ्या. स्क्रीनशॉट जर निघत असेल तर बघा. नसेल निघत तर रेकॉर्डिंग लेक्चर बघावं लागेल मग तुम्हाला. हे जे दिसतंय ना ते लिहून काढायचंय. समजलं सर्वांना? मॅम आम्हाला स्क्रीनशॉट निघत नाही. नाही निघत का? ओके ठीक आहे मग काय करा रेकॉर्डिंग लेक्चर भेटेल ना तेव्हा घ्या. स्क्रीनशॉट निघला. निघतोय ज्यांना निघतोय त्यांनी लिहून काढा. ज्यांना नाही निघत त्यांना उद्या भेटल. कारण का रेकॉर्डिंग लेक्चर मी हे उद्या करणार आहे सेंड. उद्या सकाळ सकाळ अपलोड करते. मॅडम केव्हा लिंक सेंड करणार मला नाही माहिती. ठीक आहे. पहा हे पहा इथे पण दिलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगची उदाहरणं दिलेली आहे.
काही नामांची पुल्लिंग व स्त्रीलिंग रूपे हे पहा. मला जे सांगायचं होतं मगाशी, गाय, बैल, मुलगा, मुलगी, त्याला काय म्हणतात? लिंगांची रूपे म्हणतात. काय म्हणतात? आता फक्त आपण लिंग ओळखणे हे शिकलो. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. आता आपल्याला काय पाहिजे? लिंगांची रूपे. लिंगांची रूपे ही दोनच पार्ट मध्ये असतात. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मध्येच असतात, नपुंसकलिंग मध्ये नसतात. म्हणून हे पहा, त्याची उदाहरणं दिलेली आपल्याला. वडील आई, नर मादी, नवरा बायको, भाऊ बहीण, मोर लांडोर ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. उंट सारणी, बोका मांजर, मुलगा मुलगी, देव देवी, सासरा सासू, वाघ वाघीण, घोडा घोडी, चिमणा चिमणी, बोकड शेळी, माळी माळीण, राजा राणी, मामा मामी, काका काकी, लेखक लेखिका, मित्र मैत्रीण, शिक्षक शिक्षिका, म्हैस म्हैस, मेंढा मेंढी, सिंह सिंहीण, कवी कवयित्री. समजलं? ही काय आहे? इकडची पुल्लिंग रूप आहे आणि इकडच्या साईडची स्त्रीलिंग रूप आहे. मी तुम्हाला मगाशी जे बोलत होते गाय बैल, ते हेच आहे. मला मला आठवत नव्हतं शब्द. त्याला काय म्हणतात? लिंगांची रूपे म्हणतात. काय म्हणतात? काही नामं जी असतात त्यांची लिंगांची रूपे. हे जे दिसतंय स्क्रीनवर, ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. हे वरचा बॉक्स आणि हे सर्व नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायचे. मी तुम्हाला हे समजून सांगणारच आहे आता. आवाज येतोय का माझा? का झोपले सर्वजण? यस मॅम. ओके, ठीक आहे. हे पहा, मी आता एक एक विचारते, त्याचं तुम्ही मला सांगायचंय. अर्णव राक्षे, अनम्यूट कर. गायक हा शब्द आहे माझ्या पुल्लिंग, त्याचं स्त्रीलिंग शब्द काय येईल बरं? गायक. गायक, गायिका. यस, करेक्ट. समजलं का सर्वांना काय सांगायचंय मला ते? मी अजून विचारणार आहे जोपर्यंत आपलं लेक्चर आहे ते. हो मॅम. हे पहा. हो मॅम. ओके, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग हे तर सर्वांना ओळखता येते. आता आता आपल्याला त्याच्यातलं काय पाहिजे? त्यांची रूपे पाहायची. ते आता ते आपण पाहणार आहोत. वेट, मला आठवू द्या. मावशी हा शब्द आहे माझ्याकडं स्त्रीलिंग मध्ये, त्याचं पुल्लिंग शब्द काय येईल बरं? 1 मिनिट, मी विचारते कोणाला तरी स्पेसिफिक, म्हणजे सांगता येईल. काका. सांगितलं पण. ओके, ठीक आहे. मावशी काय असतं? काका. ओके, ठीक आहे. कावळा या शब्दाचा, कावळा हा शब्द माझ्याकडे पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंग काय येईल? वीरा. वीरा. कावळा या शब्दाचं कोकिळा कसं काय येईल गं? कावळा या शब्दाचं स्त्रीलिंग रूप काय येईल? येतंय का कोणाला सांगता कावळा या शब्दाचं स्त्रीलिंग रूप? कावळीन. येस, कावळा कावळीन. येस, करेक्ट आहे. असंच मॅम असतं. कावळीर. नेक्स्ट, कावळीन करेक्ट. कोकिळ या शब्दाचं स्त्रीलिंग रूप काय? कोकिळ या शब्दाचं. नाही, कोकिळ हे स्त्रीलिंग आहे. मॅम कोकी. त्याचं पुल्लिंग काय? मॅम कोकिळा. येस, कोकिळचं काय आहे? कोकिळा. कोकिळा. ओके ओके ओके, ठीक आहे. मलाच आठवत नाही अजून आता शब्द. शेळी. शेळी या शब्दाचं आहे इथं दिलेलं आहे. ओके, ठीक आहे.
शेळी बोकड. हा यस करेक्ट. अजून शब्द रे मला आठवत नाही ना. तिथे बऱ्यापैकी सर्वच दिलेले आहे. तुम्हाला जास्त करून ह्याचाच सराव लागणार आहे, एक्स्ट्राचे नाही येणार. हे जे दिलेत ना लिस्ट मध्ये त्याचाच सराव करा. वडील या शब्दाचा आई, नर, मादी, नवरा, बायको याचाच सराव करायचा आहे. खाली काय दिलेले आहे, नमुना प्रश्न दिलेले आहे. नमुना प्रश्नामध्ये तेच ओळखायला दिले. पुल्लिंग शब्द ओळखा. नेक्स्ट स्क्रीन मध्ये पण तेच असणार आहे. 1 मिनिट. हे पहा इथे पण दिलेलं आहे. स्त्रीलिंग ओळखायचंय, पुल्लिंग ओळखायचंय. चित्रांमधलं काय येईल, स्त्रीलिंग, पुल्लिंग काय ते. आणि फक्त लास्टला विरुद्ध लिंग शब्द ओळखायचे. म्हणजे लिंगांची रूपे मध्ये पाहिलं ना आपण, मोरचं रान. ऐका, राणी या शब्दाचं पुल्लिंग शब्द काय येईल? कोण सांगेल राणी या शब्दाचं पुल्लिंग शब्द? मी राजा मॅम. यस, राणी या शब्दाला काय येईल? राजा. मोरनी हा शब्द नसतोच. सांडणी या शब्दाला काय येईल? यस, कोणी वेदाने करेक्ट सांगितलं. उंट या शब्दाचं काय असतं? सांडणी. आणि मोरचं काय असतं? लांड. लिहिणे कवी. हा, कवी या शब्दाला काय येईल विरुद्ध लिंग? मॅम मी सांगू? हो सांग. यस, कवी या शब्दाला काय येईल? कवी येते. लेखक या शब्दाला काय येतं? मॅम मी सांगू? लेखिका. 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 ओके ठीक आहे. ज्यांनी आन्सर सांगितलंय त्यांना समजलंय. पण असं कोणी आहे का नाही समजलं असं? पण ह्याच्यात न समजण्यासारखं तर काही नाही आता सध्या. पण तरी पण नाही समजलं असं आहे का कोण? कोणीच नाही. ठीक आहे, मी अजून विचारते. 2-3. किती टाइम झाला माहिती नाही. ठीक आहे, विचारते अजून मी. प्रयाग. प्रयाग विरुद्ध लिंग शब्द सांगायचा आहे. गाय. यस मॅडम. विरुद्ध लिंग शब्द सांगायचा मला. गाय. बैल. येस करेक्ट. अवनी थोरात. विरुद्ध लिंगी शब्द सांगायचा आहे मला. सिंह. सिंह. अवनी, सिंह या शब्दाला विरुद्ध लिंग शब्द. आवाज येतोय का माझा? वीरा. यस मॅम. सिंह या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. मॅडम मी सांगू? सांग अथर्व. सिंह. यस, सिंह या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द कोणता? सिंहीण. ओके, म्यूट कर. वरद. आहे का वरद? मॅम. लेखक या Yes. शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. लेखिका. येस करेक्ट. नेक्स्ट, वैभवी. मॅम. भाऊ या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. मॅम परत सांगा. भाऊ. भाऊ भाऊ. बहीण. येस करेक्ट. तन्मय. येस तन्मय. मॅम. मामा या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. मामी. येस, म्यूट कर. श्रेयश डिकले. हा टीचर.
नवरा या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. नवरी. नवरा या शब्दाला बायको हा शब्द विरुद्ध लिंगी असतो, लक्षात ठेवायचंय. हा दिव्या सांग. येस करेक्ट. बायको. ओके. श्रेयश, दुसरा श्रेयश मुंडे बहुतेक. श्रेयश मुंडे. सासू या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. काय? सासू हा शब्द आहे ना, त्याला विरुद्ध लिंगी शब्द. सासरा. मॅम सासरा. मॅम सासरा. ज्याला विचारले त्यांनी सांगा रे. अर्णव राक्षे. ओके. साई शेलार हँड रेज करतोय. सांग साई. हा आपलं थोडस कट झालेलं. माळी या वेळ शब्दाला लागला विरुद्ध त्यामुळं. लिंगी शब्द. साई. आहे का साई? सांग. मॅडम परत एकदा प्रश्न सांगा ना. माळी या मॅडम, शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द. माळी. हा सांग. मॅडम माळी. येस. माळी. माळी या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द काय? माळीन. सर्वांनी काय करायचं, हा जो चार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचे आणि याची प्रॅक्टिस करायची. यातला एखादा प्रश्न उद्या येईलच. समजलं सर्वांना? अरे समजलं का? मॅडम मी त्या प्रश्नाचे स्क्रीनशॉट काढले नव्हते. काय? हो मॅम. हो मॅम. अथर्व काय बोलला? जे आता तुम्ही प्रश्न विचारले का, हा. आता ती प्रश्न विचारले त्याचा स्क्रीनशॉटच काढला नव्हता मी. मी नव्हतं त्याचा स्क्रीनशॉट मारायला, ते प्रश्न पण नव्हते विचारत. हे तुम्हाला दिसत होतं ना, इथून तुम्ही मला आन्सर सांगत होते म्हणून मी पेज चेंज केलं होतं बस. हे प्रश्न मी विचारलेले नाही तुम्हाला. फक्त तुम्ही इथलं बघून सांगसान म्हणून मी बरं. पेज दुसरं ठेवलं होतं तुमच्या समोर बस. उद्या फक्त लक्षात ठेवायचे, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण आणि लिंग या 5 पॉइंटवर उद्या पेपर होईल. प्रत्येक ह्याचे 2-2च प्रश्न असणार आहे. असं 20 मार्क्सचा 20 क्वेश्चन असेल 40 मार्क्सचे. चला मी स्टॉप करते आता. सर्वांनी उद्या अभ्यास करा फक्त. बाय. गुड Bye. नाईट फ्रेंड. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम.